रामकृष्ण हरे. कार्तिकी वारी. वारकऱ्यांना आळंदीची ओढ लागलेली आहे. माऊलींना भेटायचं आहे आणि त्यासाठी आळंदी गजबजत चाललेली आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा सर्वात मोठा चमत्कार जर काही असेल तर तो आहे वाङ्मयीन चमत्कार, म्हणजे ते अभंग, ती ज्ञानेश्वरी. तर अभंगाचं विवरण त्यानिमित्ताने आज आपणापुढे मांडित आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासे. ही प्रार्थना सर्व महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्याने वाड्या वस्त्याने भजन सुरू करण्यापूर्वी घेतली जात असायची. सगळे आम्ही लहानपणी हे सगळं तेच करत असायचो आणि आजही काही प्रमाणामध्ये हे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ही प्रार्थना घेऊनच मग भजन सुरू होतं. आता अलीकडे काही गायक लोक आणि काही हे आधुनिकता आल्यामुळे ही प्रार्थना मागे पडत चाललेली आहे. तर परत लक्षात ठेवा की ही प्रार्थना फार महत्त्वाची आहे. की अलंकापुरी म्हणजे काय आहे? अलंकापुरी पूर्वीचं नाव आहे अलंकापुरी. ही अलंकापुरी म्हणजे जे गाव आहे ना, ते अलंकापुरी ही काय आहे? तर पुण्यभूमी, पवित्र पुण्यभूमी आहे. आणि पुण्यभूमी आहे, आणखीन काय आहे? पवित्र आहे. म्हणजे दोन विशेषणं लावलेले आहेत. अलंकापुरी हिला पुण्यभूमी आणि पवित्र. कशामुळे? तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. सुपात्र योग्य पात्रता असणारा, की योगी आहे, ज्ञानी आहे, भक्त आहे, असा पात्र असणारा तेथे नांदतो. कोण नांदतो? ज्ञान राजा, ज्ञान्यांचा राजा सुपात्र. तया आठविता, त्याची नुसती आठवण जरी काढली ज्ञानेश्वर माऊलींची, महापुण्य राशी, पुण्याच्या राशीच्या राशी, महापुण्य राशी. महा म्हणजे मोठ्या पुण्याच्या राशी. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराचे. किती अर्थ भरला एवढ्या प्रार्थनेमध्ये. ही प्रार्थना झाल्यानंतर मग भजन सुरू होणार आणि मग रूपकाचे अभंग, सुंदरते ध्यान वगैरे वगैरे. पण आळंदीचं महात्म्य सांगणारा, गावाचं महात्म्य सांगणारा नामदेव महाराजांचा जो अभंग आहे त्याच्यावर आजचं आपलं विवरण आहे. ऐका. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव, इथे म्हटले पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. त्या आळंदी गावाचं जे ग्रामदैवत आहे ते कोणतं आहे? तर सिद्धेश्वर. माऊलींच्या समाधीच्या मागच्या बाजूला, थोडं पश्चिमेच्या बाजूला सिद्धेश्वराचं मंदिर आहे. माऊलींचं दर्शन घेतलं की सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपोआप मनुष्य तिथे जातो. तशा प्रकारचा रस्ताच केलेला आहे. ते मूळचं दैवत म्हणजे माऊलींच्या अगोदर ग्रामदैवत, जेव्हा काय आळंदी लहान असेल, गाव असेल, तेव्हापासूनचं ते दैवत. प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत असतं आणि ते गावाचे सगळे लोक त्या ग्रामदेवतेची उपासना करत असतात. मग त्या वार्षिक यात्रा असतात, रोज दर्शन घ्यायचं असतं. हे सगळं ते का कुठलाही उत्सव करायचा असले ग्रामदैवताला नमस्कार करायचा. लग्न असेल, काय मंगल कार्य असेल, ग्रामदैवतेची पूजा. ग्रामदैवत फार महत्त्वाचं आहे. आणि मग ते ग्रामदैवत आहे, काय म्हणतात नामदेव महाराज? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आणि मग पुढे काय? त्या गावाचं महात्म्य आणखीन काय आहे? 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा,
84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. त्या गावामध्ये पश्चिमेला सिद्ध बेट आहे, म्हणजे सिद्धांचं बेट. जे ज्ञान आणि ही साधना सिद्ध केलेले असे जे सिद्ध पुरुष आहेत त्या तिथे राहत होते, म्हणून त्याला सिद्ध बेट असं नाव पडलेलं आहे. आणि तिथं कोण राहत होते तर 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. तो सुख सोहळा काय वानो, काय वानो. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. सिद्ध बेटा मेळा भरायचा. तर तो जो सोहळा असायचा ज्ञानियांचा मेळ्याचा, तर तो काय वर्णन करू असं नामदेव महाराज देवाशी बोलतात, पांडुरंगाशी बोलतात, महात्म्य सांगतात आळंदी गावाचं. आणखीन काय महत्त्व आहे. विमानांचे दाटी पुष्पांचा वर्षाव. त्या गावाचं महात्म्य एवढं की स्वर्गामध्ये विमानांची दाटी झालेली आहे, पुष्पांचा वर्षाव होत आहे. कोण करते वर्षाव. स्वर्गी हुणी देव करिता ती, करिता ते. स्वर्गातून देव त्या आळंदीवर पुष्पाचा वर्षाव करतायत. नामा म्हणे देवा, देवा चला तया ठाया. चला आपण जाऊया तिकडे. कशा करता जायचं आहे. विश्रांती घ्यावया कल्पवरी. ते विश्रांती घेण्याचं ठिकाण आहे. शांत उदात्त ज्ञानाची भूमी, पुण्यभूमी, पवित्र गाव आणि 84 सिद्धांचा मेळा भरणारं बेट. आ हा हा. नामदेव महाराज म्हणतात देवा आपण चला जाऊ त्या गावाला. आणि काय करू. विश्रांती घ्यावया कल्पवरी. 8-10 दिवस किंवा साप्त्यापुरते वारीपुरतं नाही, कल्पावरी अनेक वर्षानुवर्ष आपण तिथे विश्रांती घेऊ. असं हे आळंदी गाव आहे. तेव्हा आळंदी गाव हे नुसतं गाव नाही, ते श्री क्षेत्र आळंदी. पुढे कंसामध्ये देवाची असं लिहिल्या जायचं. कारण गावाचं जे महात्म्य वाढलं ना ते माऊलींच्या वास्तव्यामुळे वाढलं. गावामुळे गावाचं महत्त्व वाढत नाही, ग्रामदैवतामुळे महात्म्य वाढत नाही. प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत असतं, पण संतांचं वास्तव्य झालं की ती पुण्यभूमी ठरते आणि ते गाव पवित्र होतं. मग ते आळंदी गाव इतकं महात्म्य कसं वाढलं, कशामुळे वाढलं तर तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. ज्ञानराजामुळे आळंदीचं महात्म्य वाढलं. आणि मग ती नुसती आळंदी राहिली नाही, तर आळंदी असं लिहिलं पत्रामध्ये की कंसामध्ये देवाची असं लिहावं लागायचं. ती देवाची आळंदी झाली हो. संतांची आळंदी तर होतीच, पण देवाची म्हणजे देव कोणता तिथे. ज्ञानदेव, ज्ञानदेवांची आळंदी असा त्याचा अर्थ झाला. असं का लिहावं लागलं त्या गावाला तर त्याचं महात्म्य असं आहे की नावावरून गावाची कल्पना येत असते, अंगणावरून घराची कल्पना येत असते. प्रत्येक गोष्ट अनुमान काढताना एकावरून दुसऱ्याची कल्पना करता येत असते. तसं आळंदी म्हटलं की देवाची. कारण दुसरी एक आळंदी होती आणि ती लोणे काळभोरच्या जवळ एक गाव आहे बघा, आणि तिथे एक आळंदी आहे. आणि तिथे त्या आळंदीला चोराची आळंदी असं नाव होतं. म्हणजे आता एवढ्यात त्या गावकऱ्यांनी शासनाला ठराव देऊन गॅजेटमध्ये आपलं नाव बदला, कारण फार बदनाम झाली त्या गावाची. चोराची आळंदी, चोराची आळंदी असं असायची. तेव्हा त्या चोराच्या आळंदीला पत्र जायचे काय काय वेळाला. काय काय वेळाला शिवाजीनगरहून किंवा इकडून बस सुटली ना आळंदीला जायचं आहे. पण ते लोकांना काय माहीत आळंदी बस की त्या बसमध्ये बसलं की तिकडे जायचे. आणि संध्याकाळी विचारायचे काय हो ते ज्ञानेश्वर महाराजचं मंदिर कुठं आहे. म्हणले ते इथं कसं मंदिर. म्हणले आळंदी गाव आहे ना. म्हणले हो आळंदीच आहे. मग ज्ञानदेव कुठे आहेत. म्हणले ज्ञानदेवाची आळंदी नाही, चोराची आळंदी. अरे बापरे, चोराची आळंदी. घाबरायचे लोक. आणि मग नंतर सुधारणा करून कंसामध्ये देवाचे लिहिलं की पत्र तिकडे जायला लागले. आणि बरोबर देवाचे म्हटलं की इकडं लोक यायला लागले. आणि वर्षानुवर्ष
कारण तिथे काही वर्षापूर्वी नाव कशाने पडतं, तर तिथे माणसं जे राहतात तसं नाव पडत असतं. जसं आम्रवनम म्हणजे आंब्याचं वन आहे, म्हणजे आंब्याचे झाडं तिथे आहेत म्हणून आंब्याचं वन पडतं. म्हणजे तक्रारवाडी एक वाडी आहे बघा जेजुरीजवळ. लोक नेहमी तक्रार व्हायच्या, ते तक्रारी व्हायच्या, गावाचंच नाव पडलं तक्रारवाडी. ते अजून आहे, त्याने अजून बदललेलं नाही. अनेक गावाचे नावं असे आहेत की ते त्या माणसांना बदनामीकारक असे पूर्वी काही माणसांनी पाडून ठेवलेले आहेत. चोर असतील, चोराची वाडी, चोर राहत असतील, आणि मग त्या आत्ताच्या लोकांना इतकं बदनामीकारक ते वाटायचं, तर त्यांनी तिथलं जे ग्रामदैवत आहे, आत्ता सांगितल्याप्रमाणे ग्रामदैवताला फार महत्त्व असतं, तर तिथे म्हातोबा नावाचं त्यांचं ग्रामदैवत आहे. आणि मग त्यांनी आता म्हातोबाची आळंदी असं गॅजेटमधून करून घेतलं आहे. पण अजूनही त्या कंसामध्ये देवाची लोक लिहितात. आळंदी म्हटलं की देवाची, आणि आळंदी म्हटलं की तिकडं चोराची पण आळंदी आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, देवाचे आळंदी गावं झाले पाहिजे. आपलं प्रत्येकाचं गाव नेहमीच चांगल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. आणि ते चांगलं नाव केव्हा तयार होतं, देवाचं कसं काय आलं, ज्ञानदेवामुळे आलं, हे लक्षात घ्या. तेव्हा तुलना सांगितली तुम्हाला, कोणाची अवहेलना करायची आमची इच्छा नाही आहे. त्या गावचं नावही पण चांगलं बदललेलं कोणाला माहीत नसेल तर ती पण माहिती तुमच्यापर्यंत येऊ द्या. आता चोराची आळंदी ती राहिलेली नाही, आळंदी म्हातोबाची असं झालेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असं, नामदेव महाराज म्हणतात, देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरे. इथे विश्रांती घेण्यासाठी चला, असं नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात. आणि म्हणून मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अनेक ठिकठिकाणी गावं सुधारले, अनेक ट्रस्ट केले, काही मंदिराचे जीर्णोद्धार केले, मंदिरं बांधले, अनेक काय गोष्टी केल्या. पण शेवटी 40 वर्षापूर्वी मी ठरवलं की आपली विश्रांती, जिथे माऊलींनी विश्रांती घेतली, सिद्ध बेटाचे मेळा आहे, आणि नामदेव महाराज म्हणतात की तिथे जाऊ आपण. म्हणून आपण आळंदी गावामध्ये रामकृष्ण हरी आश्रम बांधला, आणि तिथे आपलं निवास आहे. आणि आपलं जे मृत्यूलोकातलं हा वास्तव्य आहे, हे माऊलींच्या सान्निध्यात व्हावं म्हणून ही 40 वर्षापूर्वी ठरवलं, आणि ते साकार झालं. योगायोग असं की माऊलींनी आळंदीत प्रवेश करताना रामकृष्ण हरी आश्रम पहिला आपला इमारत आहे की रामकृष्ण हरी, आणि आपल्या इमारतीच्या बांधावर इकडे पिंपरी चिंचवड आहे. तेव्हा आळंदीत आपल्या योग्य ठिकाणी महाद्वारात माऊलीने बसवलं. ही पूर्व पुण्याई असली पाहिजे आणि माऊलींची कृपा असली पाहिजे. तेव्हा माऊलींच्या चरणी आपण या, माऊलींच्या वारीच्या निमित्ताने या, आणि आपला जीवनाचा जो महत्त्वाचा आनंद आहे ते आहे माऊली. माऊली एका पुरुषाचं नाव, पण सगळे लोक त्याला माऊली म्हणायला लागले. माऊली म्हणजे आई, ज्ञानोबा आई आहे. हे याचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. आत्ताचा व्हिडिओ समारोप करताना आपण सर्वांनी ऐकत राहा. वारीचा वेध लागलेला आहे, वारकरी निम्मे अर्धे आळंदीत आलेले आहेत, आणि म्हणून आपल्यापुढे हा व्हिडिओ सादर केलेला आहे. आणि यापुढे आळंदीच्या गावाचं आज महात्म्य सांगितलं. नंतर इतर जे आळंदीच्या संदर्भामध्ये संतांचं, माऊलींचं महत्त्व आहे ते आपण या वारीच्या निमित्ताने सांगत राहूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.